वेलकम बॅक गायज. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आज मी जातो आहे कुठेतरी म्हणजे एक गोष्ट अशी आहे नाही, बट म्हणजे तेच दररोजचं तेच रुटीन न होऊन कंटाळा आला आहे. म्हणून जरा काहीतरी युनिक करायला जातं, म्हणजे नंतर एन्जॉय पण दिवसात होईल आणि तेवढाच मजा पण होईल. म्हणून आज जातो आहे मी. किटबॅग घेतली आहे सोबत. फीडबॅक घेतल्यामुळे तुम्हाला समजेल, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मी आता काय सांगत नाही त्याबद्दल, पण कसं डेली लाईफच्या रुटीनवरती ना माणसाला कंटाळा आल्यावरती जरा काहीतरी युनिक काहीतरी करायला बघायचं. म्हणजे जे तुम्हाला आवडत नाही ते गोष्टी, जे काय खाण्यापिण्यात आवडत नसेल ते कधीतरी खाऊन बघा वगैरे, नाही तर कुठेतरी फिरायला जा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, असं म्हणजे असतं ते. मला आता मग कसं झालं आहे, डेलीचं ते ग्राउंडचंच रुटीन आहे ते, म्हणजे डेली तेच करून कंटाळा आला. म्हणून सेम म्हणजे वर्कआउट वगैरे तेच करणार आहे, फक्त जरा ॲडव्हेंचरमध्ये. सो व्हिडिओ आहे ती लास्टपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. फायनली गाईज बीचवरती आलेलो आहे मालवणच्या, आणि ह्या टाईमला इथे जास्त क्राऊड नसणार, बघू शकता तुम्ही. जास्त असे पण पब्लिक अशी नाही, कारण ही प्लेस आहे म्हणजे मालवणमध्ये मला हीच एक प्लेस आहे ती माहिती आहे. कारण का लहानपणी म्हणजे लहानाचं मोठं मी मावशीकडे झालो आहे. जे मावशीनेच मला, म्हणजे एकच असे नाही 3-4 मावशी आहेत, त्यांनी सगळ्यांनी मला मोठं केलं नाही. कारण का मम्मी तेव्हा ड्युटीवर असायची, तर आम्हाला बघायला कोण नव्हतं, म्हणून मावशी चौघरी होते. मग त्यांच्या घरीच आम्ही राहून मोठं झालो, मी आणि माझी बहीण. मग तेच आता सेम मालवणला आलो, आणि मालवणला मी लहानपणी ह्या बीचला, ह्या लोकेशनला आम्ही खूपदा आलेलो आहे. खूपदा, म्हणून ही प्लेस अजून पण माझ्या लक्षात राहिलेली आहे. सो आता टाईम काय झाला ध्रुवेश? टाईम दाखव. 4:05 झालेले आहेत, बघू शकता. आपण 1 तास इकडे वर्कआउट करूया, 1 तास 5 वाजेपर्यंत. 5 नंतर जरा मनाची अशी एन्जॉयमेंट होऊन दे. जरा समुद्रात खूप महिन्यानंतर वर्षानंच मी पोहणार आहे. पहिली गोष्ट, जे फ्लॅट सोल्फ वगैरे म्हणजे काय अनवाणी बाण फिरतात बीचवरती, त्यांच्यासाठी घातक गोष्ट. म्हणून सांभाळून जरा फिरा, एन्जॉय वगैरे करता येते. आता तसंच काही ते करणार आहे. दररोज तोच ग्राउंड करून ना बॉडी पण कंटाळते. म्हणून ना स्वतःच्या आयुष्यातले निर्णय कधीतरी स्वतः विचार करून बघा. म्हणजे तुमचं डेली जे रुटीन आहे ना, तो जरा चेंज करायला बघा.
आता माझा डेली रुटीन आत्ता पण तोच झाला, फक्त मी जरा वेगळ्या टाईपमध्ये गेला. म्हणजे दररोज वर्कआउट सेमच करतो, पण प्लेस आता जरा डिफरंट होती, म्हणून तेवढा म्हणजे वर्कआउट पण झाला आणि तेवढं एन्जॉय करायला भेटला. म्हणून काय आता तेवढं असं कंटाळा वाटत नाही. आणि आयुष्यातले स्वतःचे जे मत असतात ना ते स्वतः मांडायला शिका. स्वतःच्या गोष्टी आहेत ते स्वतः करायला शिका, दुसऱ्यांच्या असं जीवावरती राहण्यापेक्षा. म्हणजे कसं होतं आत्ता पण मी म्हणजे मित्रांसोबत आणायचा विचार नव्हता, पण विषय काय की सोबत कोणतरी असलेला बरा म्हणून त्याला पण फोन लावून लगेच तो तयार आहे एका पायावर. आणि हा आहे तो दाखवतो ते हा त्याच्यामुळे तो आता माझ्यासोबत आलाय. तर तो पण तयार नव्हता कारण का त्याची पण तब्येत बरी नव्हती. आयला एकच दिवस आलो, थंडीत पूर्ण कपने भरलो आई शपथ. मालवणच्या बीचवरती आलो होतो, हे प्लॅन होता आजचं. सो वर्कआउट वगैरे करून झालेला आता एन्जॉय. गाइस ओशनवरून निघालेलो आहे, मावशीच्या घरी जातो आहे आता. जरा आंघोळी वगैरे कपडे चेंज करायला, नाही तर जाईपर्यंत पूर्ण थंडी लागणार. वाटेत थांबले जरा बिस्किट वगैरे घरी घेऊन द्यायला भावंड्यांसाठी. आता मावशीचं घर पण दाखवत की नवीन घर बांधलेलं आहे. झालं आता 1 वर्ष होत आला काही, इथून तर जास्त लांब नाही. आता वाळू समुद्राच्या जवळ गेल्यावरती गाडीची पूर्ण कंडिशन एकदम बॅड होऊन जाते पूर्ण. तिच्या घरी पोचलेलो आहे. आता कोण आहे की नाही घरात काय माहीत. हेच आंघोळी चट करून घेईन. म्हणी नाही भाऊ मल्ले देवा मला पाहू, पण आहे काय. अरे बेल इथे नाही पुढं कुकडी कुक भूत बंगला. सो फायनली आता आंघोळी वगैरे करून झालेली आहे. मावशीच्या घरी आलेलो आहे. हे मावशीचं घर. हा तर इथून लगेच आम्ही निघणार. फ्रेश वगैरे झालो आहे. आणि मावशी कुठे गेली. ही मावशी हिच्याकडे म्हणजे मी लहानाचा मोठा झालेलो. आणि हेच तर घर, म्हणजे हे आत्ता नवीन बांधलं आहे. आधी होतं ते दुसरं होतं, जुनं होतं मातीचं. आता हे नवीन बांधलं आहे. पण हिच्या घरी मी लहानाचा मोठा झालेलो आहे. गुलाब मावशी ही नाही, डिंपल मावशी ही आणि गुलाब मावशी साव गाडीची विसरलं. तू 5 केलं होतं कन्फ्युजन, गुलाब मावशी डिंपल मावशीमध्ये. आणि हा असा सेटअप आहे हॉलमध्ये त्यांच्या. हा हॉल आहे, बेडरूम आणि वॉशरूम वगैरे. हा बेडरूम. इथे कोण आहे. होय ही पण एक बेडरूमच आहे. सो आता घर अपडेट झालेलं आहे म्हणून भारी आहे. लहानपणी आम्ही जी मजा केलेली आहे ना खूप, इथूनच म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरती समुद्र आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवलेला तो, तिथेच आम्ही खूप लहानपणी मजा केलेली आहे. ते आम्ही काय पकडायचो होतो ग, ते चाय मांडोळे. हा ते कसले ते मासे आहेत ना, ते काय शिंपले. हा शिंपले आम्ही पकडायचो तेव्हा. ओ काकांनू, काका पण इले एकदम टायमिंग वरती. काका पण आलेले आहेत कामावरून. हा खय नाही, समुद्रावर इलेलं आहे. आता खूप दिवस तेच करून कंटाळा आला ग्राउंड वगैरे म्हणून. सो फायनली काहीच काका पण आलेले आहेत. हे काय लवकर चाय ते 2 घोट पिठाने निघतो. ओम काय येतो लोक किती वाजता असं पण. हा काय ना हा मी आता निघतो, येत राहतो. चल आर्या, ओमला सांग विचारलं म्हणून. हा बाकी ओम वगैरे बरा आहे ना. तर चला निघूया गाईज. चल ग टाटा.
येतो लवकर. होय 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 चल गे येतोय. सो चला गाईस आता चाललो आम्ही घरी. उंच झालं मरे उंटासारखं. किती उंच झालं सीट की आणि वरती घरमध्ये खंब्याक वरच्या टेक्या इतकी जा. बाकी बरं हो ना. अभ्यास कर बाबा. शाळेचे दिवस सोडू नका एन्जॉय कर. तेच एक दिवस नंतर बाबा आयुष्य लय कठीण आहे. चल मग काळजी घे रे. सो फायनली गाईज दुर्वेशला आता सोडतोय. तो काय निघाला आता. पोचलो आम्ही ओरसला. आता सुकावाड म्हणजे राजमुंबई इट्यावरती आहे. तिथून आता डायरेक्ट घरी जाणार. बघूया डॉन बॉस्को पण दिसला तर दिसला येताना पण डायरेक्ट घरी. चल रे दुर्वेश कटा चल. सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.